घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंधार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देसी, फिरत्याचा का वरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. एकाच्या महालात प्रारब्ध पा, एकाच्या महालात अति बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो हा नागवा, ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा. एखाद्याला राहायला घर नाही हो, तो ग्रामपंचायतीच्या चक्रा मारतो, मला भोगोटा द्या भोगोटा द्या, भोगोटा मिळत नाही. आणि ज्याच्या घरी 30 एकर जमीन आहे तो 2 रुपये किलोचं धान्य खातो. हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. जो खरंच गरजू आहे तो भुकेला आहे. सज्जन उपवाशी आहे, दारुडे मजेत आहे. एक तो कष्ट के मारे बेजार है, दूसरा व्यसनों में भूला नचे यार है. देश क्या चाहता सुन लो अंदाजे, और अमीरी तो चैनों में सरताज है. ये गरीबी तो खाने को मोहताज है. गरीबाला अन्न नाही. ये गरीबी तो, गरीबी तो खाने को मोहताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है. गरीबाला अन्न नाही. दाखवू नका, कोणापुढे जाऊ नका सुखाची अपेक्षा करायला. आपला बाप जगाचा मालक आहे हो. मागा त्या देवाला, देईल तुम्हाला तो. सुखदुःख ऐकणाऱ्याला सुखदुःख सांगितले पाहिजे. कोणाजवळ काय आपलं रडगाणं गात राहायचं. म्हणून जीवाने जीवाकडे प्रयत्न करू नये, तिथं सुख मिळत नाही, ईश्वराची प्राप्ती होत नाही. कोणाकडेच सांगू नये. माफी मागून बोलतो, थोडा विस्तार होईल. सख्या बहिणीनं सख्या भावाकडे सुद्धा दुःख सांगू नये. संपले बर का ते भाऊ माता भगिनींनो तुमचं दुःख ऐकणारे. काळ होता तो महाराष्ट्रात, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. भावाचं बरं चाललंय तोपर्यंत बहीण भावाला दादा दादा म्हणते. बहिणीचं बरं चाललंय तोपर्यंत भाऊ बहिणीला बाई 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 करतो. भाऊ बीजेला आला माझा भाऊ राया, भाऊ बीजेला आला माझा भाऊ राया. काय सांगू बाई माझ्या भावाची बढाई. वाटीच्या वाट सरा नको पाहू मले, माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोडे. वर्णन करते बहीण भावाचं. पण एखादी भाऊबीज चुकवू द्या, सगळ्या मुली माहेरी निघून जातात. म्हाताऱ्या कुताऱ्या बाय असता गावात, नदीवर पाणी आणायला जातात. विचारतात तिला, का ग तू गेली नाही तुझ्या भावाकडे? जैल व म्हणते विदर्भातली. संपलं सगळं त्याचं.
एक भाऊबीज चुकवली तर भावाला प्रॉपर्टी राहिलेली नाही म्हणणारी बहीण, बहीण गरीब आहे म्हणून बहिणीच्या दारात जायचं नाही म्हणून बहिणीचा तिरस्कार करणारे भाऊ काही पाहायला मिळत नाही. कीर्तन म्हणजे स्वतः काहीतरी बदल करून घेण्याचं एकमेव जगाच्या पाठीवरचं माध्यम आहे. मंडपाचा उंबरठा ओलांडत असाल त्यावेळेला भिकारी बनून यायची अवस्था असेल कीर्तनकारासहित तर मंडपात या, मला खूप काही कळतं, खूप काही येतं, मी अमुक जातीचा, मी अमुक पंथाचा, मी अमुक धर्माचा, अमुक श्रीमंतीचा, या मंडपात चालत नाही. इथं ज्ञानोबा तुकोबरींचे विचार स्वीकारायला यावं लागतं. बुवा खऱ्या खोट्याचा निवाळा करण्याकरता या आरशात पाहायला येतं. आरसा आहे मारुतीरायचा, ग्रामदैवताचा आरसा आहे माझ्या तुकोबरींच्या पुढे ठेवलेला. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वमौली ज्ञानोबाऱ्यानं हा कधी नाही माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईंनी या शोधायला. आता नाही राहिली ते. एकमेकाची सुखदुःख समजून घेण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे जीवानं जीवाकडे जाऊ नये. विदर्भातली घडलेली घटना आहे, घडलेली मला आठवली म्हणून सांगतो तुम्हाला. लग्न झालं बहिणीचं, तिला 2 मुलं झाली. एक मोठा मुलगा 3 वर्षाचा आणि नुकतं बाळक जन्माला आलं. भाऊ बरा होता, श्रीमंत होता घरी, पण बहीण लंकेची पार्वती चुकून गरिबाच्या घरात पडली. कशा कशाची लाज वाटू शकते माणसाला, स्वतःच्या गरिबीची नाही, आपली बहीण गरिबाच्या घरात पडली तर भावानं बहिणीच्या घरी जाणं बंद केलं. भाऊबीजेला रक्षाबंधनला जात नाही. ती बिचारी आसुसलेली वाट पाहते, आता येईल तेव्हा येईल, लेकराला तरी पाठवेल, कोणालाच नाही मार. बहिणीचं लग्न झालं त्यावेळेला भावाला मुलगी झालेली होती. आता पोरं मोठे मोठे झाले, पण तरी भाऊ बहिणीकडे जात नाही. सगळ्या बहिणींकडे भाऊबीजेला भाऊराया येतो, राखी बांधतो. रक्षाबंधनला भाऊबीजेला आला की बहीण ओवाळते भावाला, पण ही सुख तिला नजरेने दिसत नाही, पाहत नाही. एखादी शेजारीनच बिचारी तिच्या भावाला पाठवते, हिचा भाऊ येत नाही. अहंकार झालेला आहे त्याला प्रॉपर्टीचा, जात नाही तो. लाज वाटते त्याला बहिणीची, लंकेची पार्वती फुटका मणी नाही तिच्या गळ्यात, गरिबीची लाज वाटते बहिणीच्या, जात नाही तिच्या समाधानाकरता. पण शेवटी कोणी आलं दारात ओवाळायला तरी भावाची बरोबरी येते, भावाची सर होते का माता भगिनीनं. भाऊ भाऊ आहे, पाठच्या भावाची आठवण असते बहिणीला. महाराष्ट्रातल्या अजून तरी स्त्रिया भावाकडून फक्त साडीचोडीची अपेक्षा करतात. काही काही भाऊ जगात असे प्रॉपर्टीच्या मस्तीत गुरफटलेले की पाठच्या बहिणीचं सुद्धा त्यांना स्मरण होत नाही. अरे डबा वाचून खाऊ घालणारी नाही, शेतातून येईपर्यंत पाळणा हलवणारी बहीण जगातली माय आहे. बहीण नाही, ज्ञानोबारायची असली तरी आवाज देते, उघड रे ज्ञानदादा ताटी, तुझ्याशिवाय आम्हाला कसं जगायचं ज्ञानदादा. बहीण आहे, बहिणीवर प्रेम करा. कीर्तन ऐकू नका जास्त, थोडंच आहे का. आणि कृपा करून केवळ हास्य, कल्लोळ, रंजन, विनोद तुमच्या पोरांचं भविष्य हो अवलंबून याच्यावर. एकदा लावा बहिणीला दररोज फोन, एक फोन लावून पहा बहिणीला एक. काही बोला तुम्हाला वाटेल ती, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, महाराष्ट्रात ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा मुक्ताबाईचा आशीर्वाद घेतल्यानं ज्ञानेश्वरी सांगता आली. तुम्हाला जर भलं करून घ्यायचं असेल तर शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आपल्या बहिणीचा आशीर्वाद घ्या. खुला आशीर्वाद देणारी 2च दैवत आहेत स्त्री जाती, एक आपली माय, दुसरी बहीण. उजव्या हाताला आई आणि डाव्या हाताला बहीण आहे, तिची बरोबरी नाही करू शकत कोणी. जात नाही भाऊ. नवल सांगतो तुम्हाला, भाऊची पोरगी लग्नावर आली, भावाच्या मुलीचं लग्न ठरलं. माहिती होतं भावाची मुलगी लग्नावर येते, जन्म झालेला तेव्हा पाहिलेली, आता भावाची मुलगी माहिती नाही केवढी दिसते. ज्या गावात बहीण दिली होती त्या गावातल्या बहिणीत श्रीमंत माणसाकडे पत्रिका आल्या, पण बहिणीकडे पत्रिका आली नाही. पत्रिकेवरचा फोटो शेजारणीनं पाहिला, शेजारणीनं स्वतःच्या नवऱ्याचं नाव खोडलं आणि तिच्या मालकाचं नाव लिहिलं. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं, घेऊन गेली, ताई बघा तुमच्या मालकाची पत्रिका आली. ती पत्रिका पाहिली. 20 वर्षानंतर भावाच्या मुलीला पाहताना तिचे डोळे डबडबले. फोटो पाहला, किती मोठी झाली माझ्या भावाची मुलगी, माझी भाची आहे बरं, माझी भाची आहे. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. खोडलेलं नाव पाहिलं, समजलं तिला हे आपलं नाही, तरी गेली नवऱ्याकडे. घडलेलं सांगतोय तुम्हाला, ऐका. मालक, माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे, तुम्हाला पत्रिका आली आहे, जावं लागेल आपल्याला.
खोडलेल्या पत्रिकेवरचं नाव नवरा पाहतोय आणि म्हणतोय वेडीस का ग, आपली का ती पत्रिका, आपण जाऊ. त्याला आपल्या गरिबीची लाज वाटते, नाही जायचं लग्नात, न बोलावतं कसं जायचं, तुम्ही नका येऊ मी जाणार. पा बहीण फाटक्या तुटक्या कपड्या सहित पोरांना घेऊन निघाली. उसनवर पैसे घेऊन निघालेली बहीण. परिस्थिती असते, गरिबी श्रीमंत्या प्रारब्धाचा विषय, कधी चेष्टा करू नका कोणाच्या गरिबीची. रस्त्यानं जाताना पोरानं सांगत गेली आपण आपल्या मामाकडे जातोय, आपला मामा खूप श्रीमंत आहे, मोठा वाडा आहे आपल्या मामाचा, आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. मुलांना असा आनंद, शेवटी मामाकडे जाण्याचं कौतुकच असतं ना. तुम्ही असू द्या, मी असू द्या, भले आपला मामा घरी बसला तरी मामा मामा असतो, त्याच्याकडे जावंच वाटतं कोणालाही बालपणात. आई आपला मामा तो किती दिवसाने आम्हाला मामाकडे नेते. आई काय मिळणार, बुंदी मिळणार, लाडू मिळणार, गुलाबजाम मिळणार, सगळं मिळणार आहे तिथे. पोर गेले, मोठ्या हर्षानं गेले. अंतःकरणात 20 वर्षानंतर माहेर पाहायचंय, तिला काय आनंद असेल हो. एसटीतून उतरली तशी रडतच माहेरात गेली. आणि ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिणाम तिच्या अंतःकरणावर होता. माहेरात प्रवेश केला आणि माहेराच्या भूमीचं दर्शन घेतलं. बस स्टँडवर एसटीत बसवायला येणारी माय आठवत होती. माझी माय इथूनच मला बसून द्यायची, आज ती नाहीये आणि तिच्या विना सुन सुन माझं माहेर. आठवण झाली आईची. ती गावात शिरली, सगळ्यांना भेटत गेली. महिलांना इतका आनंद झाला, शेजारण्यांना. आली आली आली, लेकबाईचा आनंद असतो. सगळं कौतुकानं पाहत गेली. मोठी मोठी वाहनं लागलेली आहेत, ताफे उभे आहेत, मोठी मोठी माणसं घरी आलेली आहेत. लग्न मंडपात शिरली आणि वहिनी भेटल्या, भावाची पत्नी भेटली. भाऊजीला इतका आनंद झाला, तिनं आलिंगन दिलं. बाई, पत्रिका देऊन सुद्धा माणसं लग्नाला येत नाही, तुम्ही बिना पत्रिकेचे माझ्या लेकीला आशीर्वाद द्यायला आला. तुमचा आशीर्वाद हा माझ्या मुलीचं भविष्य ठरवणार आहे. खुल्या अंतःकरणाने आशीर्वाद द्या. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं. मामीने स्वतःच्या भाच्यांना पदराला लावलं, पोटाला लावलं, मिठी मारली, मुके घेतले. ते भावानं पाहिलं. दुसऱ्याच्या घरची आलेली, नांदायला आलेली बाई बहिणीची कदर करते, पण प्रॉपर्टीच्या मस्तीत रममान झालेला भाऊ मात्र कपाळावरती आळ्या पाडतो. तू इथं का आलीस? मी तुला बोलवलं होतं का? इथं माझे नात्या गोत्याचे मित्रमंडळी सगळे श्रीमंत आहे, तू पहिली लंकेची पार्वती. चल, आमच्या पोरीच्या लग्नात गरिबीचा कृपा करून तमाशा दाखवू नका. निघा, करू द्या आम्हाला आमचं. इतका कशाला राग भरतो रे दादा? बाईचं लग्न लागलं की निघून जाईन बापा. मला राहावलं नाही रे, नवऱ्यानं नाही म्हटलून सुद्धा आले. तुझ्या लेकीला पाहायची खूप हौस म्हणा. हाताला धरलं. स्वतःच्या भाच्यांना आश्चर्य बघा प्रॉपर्टीचं कसं आहे. मी तुम्हाला विशेषतः सांगतो त्या प्रसंगातली, त्या कुटुंबाची. असं किती खाली होऊ शकतात. दररोज जी न्यूज बघायला मिळते ते आश्चर्यकारक मिळते या जगात. ऐका, ढकललं बहिणीला, गायी बांधलेल्या होत्या, भाची त्यात, आणि पत्नीला ताकीद दिली. बायको बिचारी मंडपात निघून गेली. थाटामाटात लग्न लागलं. फटाके फुटतात, आवाज येतो, सारं वराड जेवायला बसलं. लेकर होते, भूक लागली, ज्वारीचे धांडे होते, घेतले पोरांनी, ऊस म्हणून खायला सुरुवात केली. आई, तू म्हणाली होती मामाकडे बुंदी मिळणार, गुलाबजाम मिळणार, जिलेबी मिळणार, इथे तर काहीच नाही ग. आई, आपला मामा कोणता आहे सांग ना. आई, चल ना आपल्या मामाच्या घरी. तुला जोरजोरात बोलत होता, तुला ढकलत होता, तुझ्यावर ओरडत होता. तो माणूस कोण होता ग? काय सांगणार? तोच आपला मामा होता. नाही सांगितलं महाराज. सारं वराड निघून गेल्यावर भाऊजाई जाते म्हणते तुम्ही जेवण करा. जेविलो कोणती तरी महाराष्ट्रातली बहीण, जिने दिवसभर पोरं उपवाशी ठेवले, घरी निघून आली. पण देवावरती विश्वास बघा, परत भावाकडे कधी गेली नाही. पण विशेषतः सांगतो तुम्हाला,
त्याच यवतमाळ जिल्ह्यातल्या बाईची दोन्ही मुलं क्लास 1 अधिकारी झाली. दोन्ही. जगानं जाऊ द्या, स्वतःच्या भावानं तिच्या गरिबीची चेष्टा केली. आज तो भाऊ बहिणीची विनंती करतो, बाई या बापा गरीबाच्या घरी 2 घास जेवण करा. गेली बाई, पोरानं घेऊन गेली. गाडीत बसून गेलेली बहीण सोन्यानं सजवलेली होती पोरांनी, स्वतःच्या कष्टाने. लग्न झाली पोरांची. बसायला पाट, ताटाला पाट. बहीण बसली जेवायला आणि त्याला म्हणते, दादा एक पाट आण रे. कशाला ग ताई? आण. पाट आणला. ताट आण रे दादा एक. कशाला ग ताई? आण ना बापा. पाट आणलं, ताट आणलं, पाटावर ताट ठेवलं. त्या ताटात बहिणीनं गड्यातली गडसरी, गौपोत, मणिबंद, कटिबंद, नाकातलं, कानातलं, गळ्यातलं, हातातलं सगळं सोनं काढलं. आणि तिथं गुलाबजाम, जिलेबी, बुंदी. बाई हे काय करतं? दादा यांना जीव घालतो. ते काय जेवणार बाई, ते सोनं आहे, आधी तू जेव. दादा तुला आठवते रे, मी बाईच्या लग्नाकरता आले होते तेव्हा हे माझ्याजवळ नव्हतं. तू मला जेवायला बोलावलं नसतं रे दादा. माझ्या लेकरांनी कष्टाने हा डोंगर उभा केला आणि सोनं तुझ्या बहिणीच्या गड्यात आलं. आमचं बरं चाललंय म्हणून तू बोलावलं. तू बहिणीला नाही रे, एका श्रीमंत बाईला जेवायला बोलावलेलं आहे. अरे जिथं भावाला श्रीमंत बहीण लागते तिथं जीवाजवळ काय दुःख रडगाणं गाता. म्हणून जीवाने जीवाजवळ दुःख सांगू नये. सांगायचंच असेल तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया. पडो दे पाया, पडो दे पाया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया. पडो रे पाया, पडो पाया, विठोबा विसाविया विठोबा विसाविया. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, भागल्याचा तू विसावा. जिथं विसावा आहे तिथं सर्वस्व आहे. जीवाजवळ काय? जीव विसावत नाही. आता प्रवासी पर जीव या प्रपंचाकडे गेला काही मिळवण्याकरता. हा झाला नाही. हा कोणाला काय देणार आहे? खोटी वस्तू माणसाला सुख देऊ शकत नाही, त्रास देऊ शकते. जगातली कोणती खोटी वस्तू घ्या, ती दुःख देते, सुख देत नाही. अहो जत्रा असतात काही भागात, यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी बरं का तरुणांनो. यात्रा म्हणजे पंढरपूरची, यात्रेमध्ये ऋषी येतात आणि जत्रेमध्ये गौतमी येतात. आनंद असतो तिथे. त्या जत्रेमध्ये बरेच दुकानं लागलेले असतात, स्टॉल खेळण्याची. विदर्भातला एक नातू त्याच्या आबाला म्हणतो, आबा चला ना जत्रेत जाऊ. बरं बरं चल बाबा. आता बाल हट्ट खेळण्याच्या दुकानात नेलं, ते पोरग म्हणतं, आबा मला ते खेळणं घेऊन पाहिजे. काय रे? त्यानं नकली साप पाहिला, खोटा साप. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? पाहिलाय तुम्ही तो नकली साप? तो साप पाहिला, तो म्हणतो, आबा सापच घेऊन पाहिजे. आबा म्हणे, लेका काही कामाची वस्तू घे ना, हे काय घेऊन आला? नाही नाही तेच पाहिजे. तो साप घेतला आणि आजोबाच्या अगोदर घरी आला. काऊन? तर म्हणे आजीची गंमत करतो. 85 वर्षाची म्हातारी झोपलेली, आणि यानं तो साप ठेवला बबुडीच्या पोटावर. झोपलेली बिचारी आजी. सुनबाई निघाली चहा घेऊन दुपारी 4 वाजता. हल्लीच्या सुनबाया मुकाट्यानं चहा घेऊन जात नाही म्हणून मी सांगतोय, मला माहिती आहे ना.
तुम्ही म्हणाल तुम्ही कुठं पाहिलं, मी ना माझ्या घरात पाहिलं, आता कुठं बोल. चहा घेऊन तिनं पाहिलं व ते साप पाहता बरोबर आरडा बरोबर साप 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 म्हणता बरोबर अख्खी गल्लीच गोळा झाली. कोणी तलवार आण, कोणी बालान, कोणी काठी आण, कोणी हातात येईल ती मारायला आली. ती सुनबाई म्हणते भाऊजी काय पाहता, मारा ना तेवढा साप. भाऊजी म्हणता पोरी साप तर एका रट्ट्यात मरीन, मग पण बुडीने वाचत नाही हो म्हणे, सापही मेला पाहिजे आणि आमची सासूही वाचली पाहिजे. प्रयत्न संपले की माणसं ओढवडीची उत्तर देतात. तो म्हणे जनावर खूपच भारी आहे. प्रयत्न संपले, खूप प्रयत्न केले, रंगलच नाही समजा कीर्तन, साऊंडच लागला नव्हता. उत्तर आहे ओढवडीचं. मग आता कशाने उतरेन ते, तुम्ही बाई एखादा बिनवाला बोलवा, बिनवाला बोलावला त्यानं हिना नगिना दूध का कर्ज सगळे सापाचे गाणे वाजवले. साप कशाला उतरेन? तो म्हणे जनावर खूपच ओरिजिनल आहे. तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा, मांत्रिक बोलवा, त्या मांत्रिकानं ओम भीम क्लीम छा छू साऱ्या पोथ्या सगळ्या त्याच्या. साप कशाला उतरू? तो म्हणे तुम्हाला आता यज्ञच करावं लागते एखादा. हा काही साप उतरू शकत नाही द्यायचे. थोड्यात म्हातारा आलं, अरे म्हणे मोठा साप आहे तुमच्या घरात. साप म्हणता बरोबर तो, अरे म्हातारा म्हणे हा सगळा नातवाचा खेळ आहे रे बाबा. तो म्हणे तुम्ही सारखा मी मारतो साप. ते पोरं म्हणत बाबा चांगले चांगले साप मारणारे त्याच्या जवळ जात नाही 5 फुटात, तुम्ही काय मारता? अरे म्हणे मी मेलो तरी म्हातारी मरू देत नाही, तर का तुम्ही. म्हातारा गेलं तो साप उचलला आणि त्या म्हाताऱ्याने साप हातात घेऊन सांगितलं, आता विनोद ऐकला तुम्ही, हसलात पोटभर, आता भाव ऐका. रज्जू सर्पाकार भासियले जगदंब. हे तसं भासतंय आपल्याला, आहे बघा आहे बघा. हे खोटं भासतंय, हे खरं भासतंय, आहे 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 म्हणून तो दुःख होतंय. ज्या दिवशी वाटेल की